नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. राज्यात सरकारला 237 आमदारांचा बहुमत. आमदार रुसला फुगला समजूत काढा असं काही करावं लागणार नाही. महायुतीच्या आमदारांबद्दल अजित पवारांचं सूचक वक्तव्य. 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. साधक बाधक विचार सुरू असल्याचं ओबीसी नेत्यांना सांगा असं फडणवीस म्हणाले. भुजबळांची प्रतिक्रिया. आता जास्त काही सांगू शकत नाही. भाजपत जाणार का या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. तो आमचा पक्षांतर्गत विषय पाहून घेऊ. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावरून विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर. भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस मार्ग काढतील. भुजबळांच्या नाराजीवर भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं सूचक संकेत. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ अस्वस्थ झाले. फडणवीसांनी भुजबळांना पक्षात घ्यावं. फडणवीसांना भ्रष्टाचारी लोक चालतात. अंजली धमानिया यांचा हल्लाबोल. महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनाचं वाटप. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 6व्या मजल्यावर दालन. मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटलांना मुख्य इमारतीत दालन, तर बावनकुळे, विखे, मुश्रीफांना विस्तारित इमारतीत दालन. बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त. भाजप मंत्र्यांना बंगले, आम्हाला फ्लॅट. शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली खंत. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाले. वक्फ बोर्डासारखी लव्ह जिहादसारखी आव्हानं आपल्यासमोर. वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय. वणीगडावर वक्फ बोर्डाला दावा ठोकण्याचा अधिकार काय? नितेश राणेंचं वक्तव्य.